नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील आळाशी ही कविता आज आपण बघणार आहोत. या कवितेचा अर्थ समजून घेण्यापूर्वी या कवितेचे जे कवी आहेत त्यांचा अल्पसा परिचय आपण करून घेऊयात. या कवितेचे कवी आहेत हनुमंत चांदगुडे. जन्म 1977. प्रसिद्ध कवी व गीतकार. शेती, निसर्ग, ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यासाठी कथा, कविता व ललित लेखन, अनेक चित्रपट व अल्बम यासाठी गीतलेखन. याशिवाय त्यांचा काकरी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे. त्यांचा भेगा भुईच्या साधतांना हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत 17 पुरस्कार मिळालेले आहेत. कवी म्हणतो की शेतकऱ्याच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो. त्याच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत राहतो. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालनपोषण होते. त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे. हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता भेगा भुईच्या साधतांना या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या कवितेचा सारांश जो आहे, या कवितेतून कवींनी जो संदेश दिलेला आहे तो असा आहे की शेतकरी हा आपल्या अपार कष्टातून शेतीमध्ये अन्नधान्य पिकवतो, या संपूर्ण जगाचं पालनपोषण करतो. आपल्या जीवनातील अनेक हालअपेष्टा, हलाखीचं जीवन, दारिद्र्य, दुःख यांचा तो सामना करत रात्रंदिवस घाम गाळत आपल्या शेतीमध्ये पीक उभं करतो. म्हणून हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यामुळेच आपण अन्नधान्य किंवा आपल्याला मिळणारं अन्न हे प्राप्त होतं. म्हणून या शेतकऱ्याबद्दल आपण सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे आणि त्याच्या अपार कष्टाला आपण मानलं पाहिजे, आपण त्याला साथ दिली पाहिजे. असाच संदेश या कवितेच्या माध्यमातून कवीने दिलेला आहे. तर चला मग आपण या कवीची कविता ही थोडक्यात वाचूया आणि मग त्याचा अर्थ आपण समजून घेऊया. कवी म्हणतो, बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया. भेगाळलेल्या भुईकडं बाप पाहून फाटतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. हातापायाला चिखल बाप घामामधी ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला. बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. पुढे कवी म्हणतात, बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. आपण कवितेचं वाचन केलेलं आहे. आता आपण या कवितेचा जो अर्थ आहे आणि त्या माध्यमातून कवींना या आपल्या विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्यायचा आहे ते आपण जाणून घेऊया. एकेका कडव्याचा अर्थ आपण तो समजावून घेऊ आणि त्यातील जे कठीण शब्दार्थ आहे त्याबद्दल सुद्धा
आपण माहिती करून घेऊया. कवी म्हणतात, बा अनवानी पायाचा ठसा मातीत उठतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. या ओळींचा अर्थ कवी म्हणतो की शेतात दिवसरात्र कष्ट करणाऱ्या शेतकरी बापाचे कष्टमय जीवनाचे वर्णन करताना कवी म्हणतात की शेतकऱ्याच्या अनवानी पावलांच्या खुणा या शेतात उमटतात. शेतकरी शेतात अपार कष्ट करतो. की आपण बघतो की शेतकऱ्याचं जीवन हे कसं आहे, अतिशय कष्टमय आहे. शेती हा काही ऑफिशियल जॉब नाही किंवा एखाद्या कार्यालयामध्ये आपण 11 ते 5 जावं आणि त्या वेळेमध्ये आपली जी कामे आहेत ती झाली की आपण घरी वापस येतो, त्याप्रमाणे शेतीही नसते. शेती ही रात्रंदिवस चालणारा हा एक व्यवसाय आहे. म्हणून कवी म्हणतो की शेतात रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या हा जो शेतकरी आहे, आणि हा शेतकरी हा कोण आहे, कोणाचा तरी बाप आहे. त्या बापाच्या कष्टमय जीवनाचं वर्णन या कवींनी या कवितेमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून कवी म्हणतात की शेतकऱ्याच्या अनवानी पावलांच्या खुणा या कुठे उमटतात, शेतामध्ये उमटतात. कारण शेतकरी कुठे राबतो, शेतामध्ये. आणि तेथे काही आपल्याला स्पोर्ट्स शूज घालून किंवा चपलांच्या सहाय्याने आपण शेती करू शकत नाही. आपल्याला आपल्या पायाला काही रुतेल, खुपेल, चावेल अशा पद्धतीने आपण शेती करू शकत नाही. म्हणजे काय की या शेतामध्ये हा शेतकरी अनवानी पायानी जातो आणि त्याच्या पायाच्या खुणा या कुठे उमटतात, त्या शेतामध्ये उमटतात. शेतकरी शेतात अपार कष्ट करतो. अपार म्हणजे काय, खूप, भरपूर. आणि अनवानी म्हणजे काय, पायात चप्पल नसणे. आणि खुणा म्हणजे काय, ठसा. की शेतकरी शेतात अपार कष्ट करतो म्हणजे खूप कष्ट करतो. शेतकऱ्याच्या अपार कष्टातून आकाशालाही पाझर फुटतो. आणि शेतकऱ्याचे हे जे कष्ट आहेत, रात्रंदिवस तो जो मेहनत करतो आहे आपल्या शेतामध्ये, तर या अपार कष्टाला बघून आकाशाला सुद्धा काय होतो, पाझर फुटतो. पाझर फुटणे म्हणजे काय, रिसाव होणे, कोणत्याही गोष्टीचं वहन होणे, रिसाव होणे. तर आकाशाला सुद्धा काय येतं, या शेतकऱ्याचे कष्ट बघून त्यालासुद्धा दया येते. आणि त्यामुळे त्यालासुद्धा काय होतो, त्याच्या हृदयाला पाझर फुटतो. म्हणजे त्यालासुद्धा काय होते, या शेतकऱ्याची कीव येते, त्याच्या मनामध्ये दयाभाव येतो. आणि म्हणून या आकाशाला सुद्धा पाझर फुटतो. शेतकऱ्यांचे राबणे बघून ढगसुद्धा बरसतात. म्हणजे या शेतकऱ्याचे अपार कष्ट, त्याची रात्रंदिवस चाललेली लगबग आणि शेतीमधून अन्नधान्य पिकवण्यासाठी तो घेत असलेले हे कष्ट, हे बघून ढगांनासुद्धा काय होतं, त्याचे हे कष्ट बघून ते सुद्धा बरसतात. म्हणजे आकाशातून पाऊस पडायला सुरुवात होते. म्हणजेच शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पाना आभाळाला फुटतो. म्हणजे शेतकरी हे जे अपार कष्ट करतो, रात्रंदिवस शेतामध्ये राबतो, त्याच्या या कष्टामध्ये त्याच्या कपाळावरील जो घाम आहे, त्या घामाचा पाना कोणाला फुटतो, आभाळाला फुटतो. पाना फुटणे म्हणजे काय, दुधाची धार. की आपण जसं गाईला जे वासरू असतं, त्या वासरूला बघता क्षणी गाईला काय होतं, पाना फुटतो. म्हणजे तिच्या दुधाची धार ही वाहायला लागते. म्हणजे शेतकऱ्याचे हे जे अपार कष्ट आहे, त्या अपार कष्टातून तो जो घाम गाळतो, त्या घामाचा पाना हा कोणाला फुटतो, आभाळाला फुटतो. आणि आभाळातील ढग हे मग काय होतात, पावसाच्या रूपात पाणी या शेतांवर पाडायला लागतात. म्हणजेच काय की हे जे कष्ट आहे, हे कष्ट बघून आभाळाला सुद्धा त्याची दया येते. आणि या कष्टातून जो घाम या शेतकऱ्याला येतो,
त्या भाळावरल्या म्हणजे त्याच्या कपाळावरल्या घामाचा पाना हा कोणाला फुटतो? आभाळाला सुद्धा फुटतो आणि पावसाच्या सरी शेतामध्ये बरसू लागतात. म्हणजे एकंदरीतच शेतकरी एवढे अपार कष्ट करतो की आपल्या जीवनातील दुःख तो या शेतामध्ये राबताना विसरतो आणि रात्रंदिवस आपल्या शेतीमध्ये चांगलं पीक यावं याकरिता काबाड कष्ट करतो. आणि या काबाड कष्टातून जो घाम तो वाहतो त्याच्या शरीरातून, त्या घामाचा सुद्धा पाना कोणाला फुटतो? आभाळाला फुटतो. असं कवी खूप छान अशी कल्पना कवीने शेतकऱ्याच्या कष्टाविषयी मांडलेली आपल्याला दिसते. पुढे कवी म्हणतात की नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया, कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया. नभ नभ म्हणजे काय? ढग. पाणी पाणी होतीया म्हणजे त्यामध्ये काय होतं? त्यामध्ये असलेला जो पाण्याचा ओलावा आहे तो काय होतो? हळूहळू पावसाच्या रूपामध्ये कोसळायला लागतो. मग आता जमिनीवर पाऊस पडला की काय होतं? की माती जी आहे तिचा काय होतो? चिखल तयार होतो. आणि मग कुणब्याच्या जीवनाची काय होते? उकल होतीया. कुणबी म्हणजे कोण? कुणबी म्हणजे शेत कसणारा. कुणबी ही एक काय आहे? जातसुद्धा आहे. जो शेतावर काम करायचा त्याला काय म्हटलेलं आहे? कुणबी. कुणबी म्हणजे शेतावर काम करणारा शेतकरी, त्याला काय म्हणतात? कुणबी. किंवा शेत कसणारा, शेतावर मेहनत करणारा असा व्यक्ती, तो कोण आहे? कुणबी आहे. पाऊस पडला, मातीमध्ये चिखल झाला की मग काय होतं? या कुणब्यांच्या जीवनाची उकल होते. म्हणजे काय? त्या कुणब्याच्या कामाला सुरुवात होते. कारण त्याला काय करायचं आहे? या मातीतून अन्नधान्य उगवायचं आहे, पिकवायचं आहे. आणि म्हणून कवी म्हणतो की कुणब्याच्या या जीवनाची मग काय होते? उकल होतीया. भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो. भेगाळलेल्या म्हणजे काय? ज्यामध्ये काय पडलेल्या आहे? भेगा पडलेल्या आहे अशा भुईकडं. भुई म्हणजे काय? जमीन. पाहून बाप फाटतो म्हणजे काय? त्याला दुःख होतं की ज्या वेळेला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते, पाऊस वेळेवर येत नाही, नियमित पाऊस पडत नाही, त्यावेळे काय होतं की या शेतामध्ये असंख्य भेगा पडतात. आणि या भेगाळलेल्या जमिनीकडे बघून, भुईकडे जमिनीकडे बघून या शेतकऱ्याला काय होतं? खूप दुःख होतं. म्हणून माझा बाप हे सर्व बघून काय होतो? फाटतो. म्हणजे काय? त्याचे काही दोन तुकडे होतात का? नाही. तर त्याला अतिशय दुःख होतं. आपण शेती कशी करायची? ज्या शेतीमध्ये ओलावा नाही, ज्या शेतात पाऊस बरसत नाही, पडत नाही, अशा शेतामधून आता अन्नधान्य कसं पिकवायचं, हे सर्व या सर्व कल्पनेने हा जो शेतकरी आहे, म्हणजे जो कवींचा बा आहे, म्हणजे बाप आहे, वडील आहे, तो काय होतो? दुःख आवेगाने फाटतो. म्हणजे त्याला अतिशय दुःख होतं. भाळल्यावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. आणि मग या शेतकऱ्याचे अपार कष्ट, अपार जी मेहनत आहे त्याची, ती बघून पुन्हा या त्याच्या कपाळावरील घामाला बघून या नभाला सुद्धा काय होतो? पाझर फुटतो म्हणजे पाना फुटतो. याचा या कवितेच्या ओळींचा अर्थ आपण बघूया. आकाशात पाण्याचे मेघ दाटतात, जणू आकाशच पाणी होते व ते मातीत बरसल्यामुळे शेतात चिखल होतो. की ज्या वेळेला पाऊस येत असतो त्यावेळेला काय होतं? आकाशामध्ये पाण्याचे मेघ. मेघ म्हणजे काय? ढग. मेघ हे काय होतात? दाटतात म्हणजे ते एकत्र येतात. आणि जणू काही आकाशच काय होत आहे? पाणी होतं. आणि या संपूर्ण आकाशामध्ये बघितल्यावर आपल्याला काय दिसतं? सर्वत्र काळे ढग हे जमायला लागलेले आहेत. आणि या ढगांकडे बघितल्यावर असं वाटतं की संपूर्ण आकाशालाच कशाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे? पाण्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि ते बरसल्यामुळे शेतात सुद्धा काय होतो? चिखल होतो. की पाणी जसं बरसायला लागतं, पाणी जसं पडायला लागतं, तर त्या पावसामुळे शेतामध्ये सुद्धा काय होतो? चिखल होतो. आणि तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनातीलही कठीण कोडी सुटतात. कारण संपूर्ण शेतीचं चक्रच हे कशावर आहे? पावसावर अवलंबून आहे. पाऊस जेवढा उत्तम
तेवढं शेतीतलं अन्नधान्याचं उत्पादनसुद्धा काय असतं, उत्तम असतं. म्हणून कवी म्हणतो की तेव्हा म्हणजे ज्या वेळेला पाऊस काय होतो, पडायला लागतो, तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण कोडीसुद्धा सुटतात. कठीण कोडी म्हणजे काय, कोडी सुटणे म्हणजे उकल होणे, म्हणजे त्याच्या जीवनातल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांची उकलसुद्धा याच पावसाच्या बरसण्यामुळे होते. म्हणजे त्याच्या जीवनातले जे काही दुःख, ज्या काही वेदना आहेत त्यांची त्या समस्या आहेत, त्या समस्यांची सुटण्याची सुरुवात या पावसाच्या बरसण्याने होते. कुणब्याचे जीवन कसाला लागते. आणि मग कुणबी जो आहे म्हणजे जो शेती कसणारा व्यक्ती आहे, तो शेतकरी काय करतो, त्याच्या कसाला लागतो. कसाला लागणे म्हणजे काय, की तो त्याच्या कामाला लागतो. पाऊस आला, पावसाबरोबरच शेतीच्या कामाला सुद्धा काय होते, सुरुवात होते. आणि हा शेतकरी मग शेतात आनंदाने जाऊन आपल्या शेतीच्या जमिनीची मशागत करतो आणि पुढे त्यातूनच तो उत्तम अन्नधान्यसुद्धा पिकवतो. भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो. की ज्या वेळेला पाऊस पडत नाही, दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा याच जमिनीला काय होतात, असंख्य ठिकाणी भेगा पडायला लागतात. आणि अशा भेगाळलेल्या जमिनीकडे बघून बापाचा ऊर फाटतो. ऊर फाटणे म्हणजे काय, त्याला अतिशय दुःख होतं. कारण अशा भेगाळलेल्या जमिनीमध्ये, ज्या जमिनीमध्ये ओलावा नाही, पाऊस नाही, पाणी नाही, त्या जमिनीमध्ये अन्नधान्यसुद्धा आपण पिकू शकत नाही. आणि मग जर शेतामध्ये अन्नधान्यच पिकलं नाही तर आपली बायका मुलं काय खाणार, आणि शिवाय जगातल्या लोकांनासुद्धा अन्नधान्य कुठून देणार, या सर्व कल्पनेने काय होतं, बापाचा ऊर फाटतो. म्हणजे या शेतकऱ्याला काय होतं, अतिशय दुःख होतं, त्याला वेदना होतात. हृदय गलबलते म्हणजे त्याला अतिशय त्याच्या मनामध्ये घालमेल होते, दुःख होतं, वेदना होतात. म्हणजेच त्याचं हृदय जे आहे ते काय होतं, गलबलतं, तो अस्वस्थ होतो. तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा आकाशातून खाली येतो. आणि मग अशावेळी त्या आकाशातल्या ढगांना सुद्धा काय होतं, पान्हा फुटतो. शेतकऱ्याचे हे दुःख, शेतकऱ्याच्या या वेदना, शेतकऱ्याची अपार मेहनत, त्याचे कष्ट, हे सर्व बघून शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा कोणाला फुटतो, या आकाशाला फुटतो. आणि त्यातून काय होतं, पावसाच्या सरी या बरसायला लागतात. आणि त्याच्या कष्टाचे काय होते, चीज होते. कष्टाचे चीज होणे म्हणजे काय, सफलता मिळते. म्हणजे त्याने जे कष्ट घेतलेले असतात त्याला काय होतं, त्याला फळं यायला लागतात. म्हणजे जसं आपण वर्षभर खूप अभ्यास केला आणि मग आपल्याला खूप छान मार्क्स मिळाले, तर आपण काय म्हणतो, की माझ्या कष्टाचं चीज झालं. म्हणजे काय, की माझ्या कष्टाला काय मिळालं, सफलता मिळाली, यश मिळालं. म्हणून कवींनी काय म्हटलं आहे, की ज्यावेळी शेतकऱ्याने गाळलेला जो घाम आहे, त्या घामाचे झरे हे कोणाला फुटतात, आकाशाला फुटतात. आकाशातून पावसाच्या सरी या जमिनीवर कोसळतात. तेव्हा या शेतकऱ्याच्या कष्टाचे काय होते, चीज होते, त्याच्या कष्टाला यश मिळते, सफलता मिळते. पुढे कवी म्हणतो, हातापायाला चिखल बाप घामामंदी ओला, पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला, बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. या ओवींचा अर्थ सांगताना कवी म्हणतात की शेतात कष्ट करताना माझ्या बापाचे हातपाय चिखलाने माखतात. जणू त्यांच्या हातापायांचा चिखल होतो आणि घामाने ओला झालेला तो असतो. त्याही परिस्थितीत तो चिखलात राबतो. म्हणजे शेतात कष्ट करताना कवी म्हणतात की माझ्या बापाचे हातपाय काय होतात, चिखलाने माखतात म्हणजे भरतात. आपण बघतो की शेतामध्ये पाऊस जर पडलेला असेल तर सर्वत्र काय असतं,
चिखलाचं राज्य असतं. मग अशा चिखलामध्ये माझ्या हातापायाला चिखल लागू नये असं काही शेतकरी करत नाही. कारण तो आपला जीव किंवा प्राण त्या भूमीला, त्या भुईला, त्या जमिनीला समजतो. आणि अशा शेतात कष्ट करताना त्याचे हातपाय, त्याचं शरीर हे संपूर्ण काय होतं, चिखलाने भरतं, माखतं असं कवी म्हणतो. जणू काही त्याच्या हातापायांचाच काय होतोय, चिखल होतो. एवढं तो ती माती, त्या शेतातली माती आणि त्या शेतातला चिखल हे काय होतं, एकरूप होतं, एकजीव होतं. जणू काही त्याचे हातपायांच काय होतात, चिखल होत आहे असं आपल्याला भासतं. आणि तो संपूर्णपणे त्या कष्टामुळे, शेतात राबल्यामुळे घामाने काय झालेला असतो, त्याचा बा म्हणजे तो शेतकरी हा ओला झालेला असतो. पण अशाही परिस्थितीत तो चिखलात काय करतो, राबतो. तो असं म्हणत नाही की माझे पाय, माझे हात, माझं शरीर हे चिखलाने भरत आहे, मग मी या चिखलामध्ये काम करू इच्छित नाही असं तो कधीही म्हणत नाही. अशा घामाने ओल्या झालेल्या, घामेजलेल्या अंगाने सुद्धा अशाही परिस्थितीत आणि सर्वत्र जमिनीवर चिखल पसरलेला असताना सुद्धा या चिखलामध्ये सुद्धा तो काय करतो, राबतो म्हणजे काय, कष्ट करतो, काम करतो. त्याच्या मेहनतीतून जे पीक शेतामध्ये तरारते ते पाहून पाखरांचा थवा पिकावर घिरट्या घालतो. मग आता त्याने जे मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीतून काय उगवलेलं आहे, संपूर्ण शेतामध्ये हिरवगार असं पीक शेतामध्ये तरारते म्हणजे काय, उगवते, बहरते. या शेतामध्ये त्याच्या या अपार कष्टातून काय होतं, पीक उगवतं, बहरतं. आणि शिवार म्हणजे काय, शेत. या शिवारामध्ये हे जे पीक उगवतं, बहरतं, तरारतं ते पाहून काय होतं, पाखरांचे थवेच्या थवे या पिकांवर काय करतात, घिरट्या घालतात. घिरट्या घालणे म्हणजे अवतीभोवती फिरतात. की या पिकांवर पाखरांचे थवेच्या थवे अवतीभोवती घिरट्या घालायला लागतात, फिरायला लागतात. की त्या पिकांमध्ये कणसांचे दाणे टिपण्यासाठी हे पाखरांचे थवे त्या ठिकाणी येतात. मग आता या पाखरांनी हे पीक खाऊ नये म्हणून बाप काय करतो, की बाप जेव्हा शिवार पाहून आनंदाने आरोळी ठोकतो. की बापाला जेव्हा दिसतं की आपल्या कष्टाची काय झालेलं आहे, चीज झालेलं आहे, आपल्या कष्टाला यश मिळालेलं आहे, सफलता मिळालेली आहे. आणि आपल्या कष्टामुळे या शेतामध्ये, या शिवारामध्ये काय झालेलं आहे, हिरवगार असं पीक संपूर्ण शेतामध्ये उगवलेलं आहे, बहरलेलं आहे. हे सर्व बहरलेलं शिवार बघून, शेत बघून काय होतो, बाप आनंदाने आरोळी ठोकतो. आरोळी ठोकणे म्हणजे मोठ्याने हाक मारणे. की मोठ्याने तो ओरडतो, हाक मारतो आणि या पक्ष्यांच्या थव्यांना काय करतो, उडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा हा आरोळी ठोकणे म्हणजे त्याचं मोठ्याने हाक मारणे, मोठ्याने आवाज देण्यामुळे काय होतं, त्या शेतामध्ये झोपलेलं त्याचं लहान मूल रडत रडत काय होतं, जागं होतं. म्हणजे तो जो झोपलेला तान्हा म्हणजे काय, लहान मूल. झोपलेलं हे जे लहान मूल आहे हे त्याच्या बापाच्या मोठ्या आवाजामुळे काय होतं, रडत रडत झोपेतून जागे होते. म्हणजे बापाच्या आनंदालाही दुःख व वेदना लागलेल्या असतात. की बापाला एकीकडे भेगाळलेल्या भुईकडे बघून दुःखसुद्धा होत असतं, वेदनासुद्धा होत असतात. आणि त्याचबरोबर हा आनंदसुद्धा असतो की आपल्या कष्टाला काय झालेलं आहे, यश प्राप्त झालेलं आहे. आणि हिरवगार शेत जेव्हा तो बघतो तेव्हा तो अतिशय आनंदी होतो. आणि म्हणून कवी म्हणतो की तेव्हा त्याच्या घामाचा पाझर हा आभाळातून सुद्धा काय होतो, फुटतो. म्हणजे आभाळाला सुद्धा काय येते, त्याची कीव येते. त्याच्या या अपार कष्टाला बघून या आभाळाला सुद्धा काय होतो, पाझर फुटतो. पुढे कवी म्हणतो, बाप रगात होऊन रोज पाटातून वाहतो, मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो. दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो, भाळावरल्या घामाचा पाना नभाला
फुटतो. या ओवींचा अर्थ सांगताना कवी म्हणतात की शेतात सोडलेल्या पाटाच्या पाण्यातून बाळ रक्त होऊन वाहतो. बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो तेव्हा उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो. की शेतात सोडलेल्या पाटाच्या पानातून बाप रक्त होऊन वाहतो म्हणजे काय की हा जो शेतकरी आहे तो एवढे कष्ट करतो की जणू काही त्या पानाच्या रूपामध्ये त्याचं रक्तच काय होतं आहे शेताच्या या पाटातून म्हणजे काय की शेतात सोडलेले जे पाणी असतं ते पाणी वाहून जाण्याकरिता त्याचे नालीसारखे काही भाग तयार केलेले जातात शेतामध्ये. तर हा जो पाट आहे या पाटातून फक्त या पाटातून फक्त पाणीच वाहत आहे असं नाही, तर या पाण्याच्या रूपात माझा बा काय करतो रक्तच होऊन त्यामधून वाहतो असं कवीने अतिशय सुंदर अशी कल्पना आणि शेतकऱ्याच्या कष्टाची दुःखाची कल्पना त्याने या शब्दांमधून मांडलेली आपल्याला दिसून येते. की या शेताच्या पाटातून जे पाणी वाहत आहे ते काय आहे, ते पाणी नसून माझ्या बाचं म्हणजे माझ्या वडिलांचं काय आहे रक्तच आहे. आणि अशा रक्त आणि कष्ट हे देऊन माझा बा काय करतो शेतीमध्ये पीक उगवतो असं कवी म्हणतात. बाप स्वतःचे रक्त जेव्हा शेतामध्ये आटवतो म्हणजे काय की रक्त आटवणे म्हणजे काय अतिशय कष्ट करणे. की आपण बघतो की आपले आईवडील रात्रंदिवस आपल्यासाठी रक्त आटवत असतात, आपल्यासाठी कष्ट करत असतात. का की आपल्याला जे काही प्राप्त झालं नाही, आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी कठीण प्रसंग संघर्ष हे आलेत ते आमच्या मुलांच्या जीवनामध्ये येऊ नये याकरिता आईबाप हे रात्रंदिवस कष्ट करत असतात. तर हा शेतकरीसुद्धा काय करत असतो की आपलं रक्त या शेतामध्ये आटवत असतो. म्हणजे अतिशय अपार कष्ट आपल्या सर्व कठीण जीवन संघर्षाला विसरून तो अपार कष्ट या शेतामध्ये घेत असतो. तेव्हा या उभ्या रोपातून काय होतो कणसाचा जन्म होतो. आणि मग अशा अपार कष्टातून रक्त आटवण्याच्या प्रक्रियेतून काय होतं शेतामध्ये पीक उभं राहत असतं. सहजासहजी ते होत नाही. शेती ही अतिशय कष्टप्रद अशी काय एक कष्टप्रद असा व्यवसाय की ज्यामध्ये शेतकऱ्याला काय करावे लागतात रात्रंदिवस काबाड कष्ट केल्यानंतर मग काय होतं त्याच्या शेतामध्ये पीक जे आहे ते उभं राहतं. परंतु आपल्याला जेव्हा आपण अन्नधान्याच्या दुकानामध्ये जातो तेव्हा आपल्याला त्या कष्टाची जाणीव राहत नाही. म्हणूनच या कष्टाची जाणीव या मुलांना व्हावी, या जनतेला व्हावी म्हणून कवीने या कवितेतून शेतकऱ्याच्या जीवनातील कष्ट हे आपल्यापुढे मांडलेले आहेत असं आपल्याला दिसतं. आणि मग म्हणून कवी म्हणतो की या उभ्या रोपातून मग कणसाचा जन्म होतो. कणीस म्हणजे काय की ज्यावर ज्वारीचे दाणे हे लागतात. आणि या ज्वारीच्या या कणसाला जेव्हा दाणे लागतात तेव्हा या कणसाच्या दाण्यातूनच काय होते मग ज्वारी निघायला लागते. म्हणजे काय की या अपार कष्टातून कणसाचा जन्म होतो म्हणजे पीक हे शेतामध्ये डोलायला लागतं. जोंधळ्याच्या कणसावर हिरवेगार दाणे दिसू लागतात. जोंधळ्याचं कणीस म्हणजे जोंधळा म्हणजे काय ज्वारी. आणि या ज्वारीच्या कणसावर मग काय होतं हिरवेगार दाणे जे आहेत ते दिसू लागतात. म्हणजे या ज्वारीच्या कणसाला हिरवेगार दाणे यायला लागतात. बाप त्यांचा हुरडा सगळ्यांना आनंदाने वाटतो. आणि ज्यावेळेला या कणसाला हिरवेगार दाणे लागलेले असतात त्या हिरव्यागार दाण्यांचा काय होतो हुरडा तयार होतो. हुरडा म्हणजे काय जोंधळ्याचे किंवा ज्वारीचे हिरवेगार कच्चे दाणे हे भाजतात आणि त्याला हुरडा असं म्हणतात. की आता तो प्रकार कमी झालेला असला तरी आमच्या बालपणी आम्ही ज्या वेळेला शेतामध्ये जायचो त्यावेळेला ही हुरडा पार्टी आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये ही हुरडा पार्टी खूप मजेशीर आणि आनंददायी असा प्रकार असायचा.
की हिरवेगार कच्चे दाणे आणि ते शेतामध्ये शेणाच्या ज्या गवऱ्या असतात त्यावर भाजायचे आणि मग ते खायला खूप रुचकर आणि गोड असे लागतात. तर कवी म्हणतो की या कणसांवर आलेल्या हिरवेगार दाणे हे काय करतो, बाप त्यांचा हुरडा करतो आणि हा हुरडा आनंदाने सर्वांना वाटतो. बापाच्या रक्तनी घाम यातून कणसे बहरतात. परंतु ही कणसे सहजासहजी तयार झालेली आहेत का? नाही. तर त्यामागे काय असतं, या शेतकऱ्याचे म्हणजे त्याच्या बापाचे अपार कष्ट असतात आणि या अपार कष्टातून आणि शेतामध्ये रक्त आटवण्यातून आणि घाम वाहण्यातून काय झालेले असतात, या कणसांचा जन्म झालेला असतो आणि ही कणसे बहरलेली असतात. बाप कष्ट करतो तेव्हा नभाला सुद्धा काय होतं, पाना फुटतो. म्हणजे त्याच्या या कष्टाला बघून आभाळाला सुद्धा काय होतो, पाना फुटतो, पाझर फुटतो त्याच्यावर, या शेतकऱ्यावर त्याला दया येते. पुढे कवी म्हणतो की येता भरात जोंधळा बाप काढणी करतो, स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. जातो आळाशी होऊन तरी आळा का तुटतो, भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो. या ओळींचा अर्थ सांगताना कवी म्हणतात की जोंधळ्याचे दाणेदार ताट जेव्हा शेतात लहरते तेव्हा बाप त्यांची काय करतो, कापणी करतो, ते काढतो. म्हणजेच ज्यावेळेला जोंधळ्याचे दाणेदार ताट शेतात बहरते, म्हणजे यातून कवीने काय कल्पना मांडलेली आहे आपल्यापुढे, की संपूर्ण शेतामध्ये काय होतं, हिरवं कंच असं पीक येतं आणि या पिकाचे हिरवेगार दाणे जेव्हा पूर्णतः भरतात तेव्हा काय होतं, या जोंधळ्याचे दाणेदार म्हणजे हे ज्वारीचे दाणे जेव्हा पक्के होतात आणि संपूर्ण शेतामध्ये ज्वारीच्या दाण्यांनी भरलेलं हे पीक जेव्हा शेतात लहरतं तेव्हा बाप काय करतो, त्याची कापणी करतो. म्हणजे या कणसांना काय होतं, मग कापल्या जातं आणि मग तो संपूर्ण ज्वारीचं पीक हे काय करतो, काढतो, स्वतः उपाशी राहून. मग आता या ज्वारीचा पिकाचा वापर हा शेतकरी स्वतःच करतो का? नाही. तर तो स्वतः मात्र उपाशी आहे, परंतु साऱ्या जगाचे पोट तो काय करतो, भरतो. म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, जगाचा पोशिंदा असं या बळीराजाला आपण म्हणतो. कारण शेतकरी नसेल तर कोणत्याही फॅक्टरीमध्ये आपण अन्नधान्याचं उत्पादनही करू शकत नाही. एवढं महत्त्वाचं स्थान या समाजामध्ये शेतकऱ्याचं आहे, पण तरीही त्याची किंमत ही केली जात नाही. त्याच्याकडे अतिशय तुच्छतेने एक सामान्य माणूस, एक गरीब माणूस, एक गरीब कष्टकरी माणूस म्हणूनच समाज आजसुद्धा बघतो. आणि या शेतकऱ्याची दैन्य अवस्था याला दुसऱ्या शब्दांमध्ये वर्णन करण्याची गरज नाही, कारण आपण बघतो की रोजच्या रोज अनेक शेतकरी हे त्यांच्या दुःखाला कंटाळून, त्यांच्या उपासमारीला, दारिद्र्याला कंटाळून हे आत्महत्या करीत असतात आणि करीत आहेत सुद्धा, हे आपण जाणतो. म्हणून कवी म्हणतात की हा शेतकरी स्वतः उपाशी राहतो, परंतु मात्र जगाचं काय करतो, पोट भरतो. काढलेल्या पिकांचा जुळगा बांधण्याची आळाशी तो स्वतः होतो. की या संपूर्ण शेत पिकवण्याच्या या प्रकारामध्ये तो काय करतो, आपले कष्ट, आपले रक्त त्या शेतामध्ये आटवतो आणि त्यातून जे पीक उभं राहतं त्याचा फायदा तो स्वतः घेत नाही, मात्र जगातल्या लोकांचं पालनपोषण करण्याकरिता तो त्याचा वापर करतो. आणि हे जे काढलेलं पीक आहे त्या पिकांचा जुळगा म्हणजे काय, पेंडी. की आपण ज्यावेळेला शेतामधून या पिकांची कापणी केली जाते आणि कापणी करून त्यांच्या काय बांधल्या जातात, पेंड्या बांधल्या जातात आणि अशा पेंडीला काय म्हणतात, जुळगा. मग आता पिकांचा जुळगा म्हणजे काय, जुळगा म्हणजे पेंडी.
मग या काढलेल्या पिकांचा जुळगा बांधायची आळाशी तो काय होतो, स्वतः होतो. आळाशी म्हणजे काय, पिकांचा जुळगा म्हणजेच पेंडी एकत्र बांधण्यासाठी केलेला कळब्याचा दोर. कळबा म्हणजे काय, की जे उभं पीक आहे किंवा जो ज्वारीच्या पिकाचा जो धांडा आहे त्याला एक प्रकारे काय असतं, लवचिकता असते आणि त्याचाच वापर हा जुडगा म्हणजेच जी धान्याची पेंडी आहे त्या पेंडीला बांधण्यासाठी केला जातो. आणि अशा या जुडग्याला किंवा या कडब्याच्या दोरालाच काय म्हणतात, आळाशी. आणि म्हणून कवीने काय दिलेलं आहे, आळाशी असं कवीचं या कवितेचं नाव आळाशी असं ठेवलेलं आहे. म्हणजे यातून त्याला काय सांगायचं आहे की तरीही त्याचा आळा का तुटतो. म्हणजे तो जरी जगासाठी अन्नधान्य पिकवीत असला, स्वतः उपाशी राहून जगाचं पालनपोषण हा करीत असला, तरीही एवढे कष्ट घेऊनसुद्धा त्याच्या जीवनामधले दुःख दारिद्र्य हे कधीही दूर होत नाही. तो स्वतः आळाशी बनतो. म्हणजे काय, की कळब्याची पेंडी ही सुरक्षित राहावी, जगातल्या इतर लोकांचं योग्य पालनपोषण व्हावं, ते उपाशी राहू नयेत, याकरिता कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मात्र कधीही समृद्धी संपन्नता ही येत नाही. त्याचा परिवार, त्याचे कुटुंबीय हे सदैव दुःख आणि कष्ट आणि हालअपेष्टात सहन करत राहतात. म्हणून कवीने खूप छान अशी कल्पना या आळाशी या शब्दातून मांडलेली आहे, की तो म्हणतो की तरीही त्याचा आळा का तुटतो. म्हणजे हा जो स्वतः इतरांचं पालनपोषण करण्याकरिता दोराप्रमाणे खपणारा हा जो आळाशी आहे, म्हणजे धान्याची पिकांची जुळगा किंवा पेंडी एकत्र बांधण्यासाठी तयार झालेला जो कळब्यांचा दोर आहे, तो स्वतः शेतकरी बनतो, तरी त्याचा ही जी आळाशी आहे ती का तुटतो हा प्रश्न आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःख आणि वेदनांना या ठिकाणी त्याने वाचा फोडलेली आपल्याला दिसते. त्याने सगळ्यांपुढे हा प्रश्न मांडलेला आहे की जगाचा पोशिंदा, जगाचा पालनपोषण करता हा जो शेतकरी आहे, तो शेतकरी सगळं काही इतरांसाठी करत असतानासुद्धा आणि इतरांचं पालनपोषण करण्यासाठी अपार कष्ट करत असतानासुद्धा त्याचं जीवन मात्र काय, दुःख दारिद्र्य आणि हालअपेष्टांनी असं का आहे, असा प्रश्न कवींनी केलेला आहे. शेतकरी कष्टाने राबून शेतात धान्य पिकवतो, तो जगाला पोसतो, परंतु त्याचे जीवन मात्र हालाकीचेच राहते. हालाकीचे म्हणजे दुःख दारिद्र्य यांनी भरलेलं. असे शेवटच्या ओळीत या कवींना काय करायचं आहे, सुचवायचं आहे. खरे तर त्याच्या कपाळावरचा घाम हा नभामधून धाराच्या रूपाने बरसत असतो. पण कवी म्हणतो की त्याने त्याच्या कपाळावरून, त्याच्या डोक्यातून आणि त्याच्या संपूर्ण शरीरातून हा जो घाम वाहत असतो, हा घामच काय आहे, या नभामधून, या ढगांमधून, या आकाशामधून धारांच्या रूपाने या जमिनीवर बरसत असतो. एवढी सुंदर कल्पना कवीने या कवितेच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसते. मी आशा करतो या कवितेचा जो अर्थ आहे तो आपल्याला सर्वांना समजलेला असेल. त्यातले शब्दार्थसुद्धा मी आपणास वेळोवेळी सांगितलेले आहेत आणि त्यांचा उल्लेखसुद्धा मी खाली केलेला आहे. याशिवाय या कवितेमध्ये काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थसुद्धा आलेले आहेत. मी तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी ते सुद्धा काढून त्यांचे अर्थ मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण आळाशी ही अतिशय सुंदर कविता आपण शिकलो, ज्याचे कवी आहेत हनुमंत चांदगुडे. तर या कवितेचा योग्य अभ्यास आपण करावा आणि आपल्यास काही अडचण असल्यास आपण मला व्यक्तिशः फोन करून त्याबद्दल विचारू शकतात. हे सर्व सांगून मी ही कविता संपवतो. धन्यवाद.